दरम्यान वराह जयंतीवरून मंत्री नितेश राणे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं। अगर पूर्ण समाज आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये एकत्र येऊन अगर वराह जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होत असेल तर आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू समाज हा एकत्र येणं हे फार चांगले चिन्ह आहे, ही चांगली गोष्ट आहे, चांगला संदेश आहे। आणि म्हणून वराह जयंती ही दरवर्षी अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा होणार। ज्याला जी मिरची लागायची असेल ते त्यांनी घरात झोंबत बसावं, आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही। ज्या शेतीचा विध्वंस हे रानडुकर करतात त्या रानडुकरांना जेरबंद करायला, त्यांना मारायला मागच्या काळात सुधीर मुनगंटीवार साहेबांनी कायदा पण आणला होता। त्याला मारणं महत्वाचं आहे की त्याची पूजा करून शेतकऱ्याच्या जखमीवर तुम्ही मीठ चोळताय? त्याच्यामुळे या प्रश्नाची उत्तरं त्यांनी द्यावी। आणि राहिला प्रश्न वराह पूजनाचा, तर मी तर कालही सांगितलं, त्यांनी घरात मस्त 2-4 डुकरं बांधावी, वराहाला डुक्कर असं म्हणतात, आणि रोज आरती करावी, आमचं काही म्हणणं नाही। पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या रानडुकरांबद्दल सरकारमधल्या मंत्र्यांना प्रेम असणं म्हणजे हे शेतकऱ्याच्या मिठावर जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे। हो, पण माझं म्हणणं आहे अमोल मिटकरींनी जरा आपल्या संग्राम जगतापांशी बोलावं, त्यांच्याकडून सल्ला घ्यावा, काही तास त्यांच्याबरोबर बसावं, प्रबोधन आमचे संग्राम भाऊ जगताप म्हणजे त्यांचे आमदार आहे ते देतील, आणि मग नितेश राणेला प्रश्न विचारावा।